नमस्कार मित्रांनो, छापा काटाच्या 17व्या रोजीच्या स्पेशल बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। सुरुवात करूयात हेडलाईन्सने। बलूच आर्मीच्या पाकिस्तानवर पुन्हा हल्ला, पाकचे 12 सैनिक मारल्याचा दावा। भारत मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला पाठवणार, यादीत दाऊद मसूदसह अन्य नावांचा समावेश। सुरक्षा दलांकडून काश्मीरमध्ये 11 दहशतवाद्यांचं सर्च ऑपरेशन सुरू। देशावर संकट आलं तर आम्ही कायम पंतप्रधानांसोबत असू, उद्धव ठाकरे। अटकेआधी केला होता शहांना फोन, संजय राऊतांचा पुस्तकातून खळबळजनक दावा। परळीत टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण, 8 जण अटकेत। मुंबईत अवकाळी सरी, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळीचं थैमान, पिकांचं नुकसान। मुंबई मध्य हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। स्थगित केलेले IPLचे सामने आजपासून पुन्हा सुरू। जगात पुन्हा एकदा कोरोनाचं संकट, सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ। आता पाहूयात बातम्या सविस्तर। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या सैन्यावर पुन्हा एकदा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। या हल्ल्यात पाकिस्तानचे 12 सैनिक मारले गेल्याचा दावा बलूच आर्मीने केला आहे। हा हल्ला बलुचिस्तान प्रांतातील एका सैन्य तळावर झाला। पाकिस्तानने मात्र या हल्ल्याची अधिकृत पुष्टी केलेली नाही। यामुळे बलुचिस्तानमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे। भारताने मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची नवीन यादी तयार केली असून ती लवकरच पाकिस्तानला पाठवली जाणार आहे। या यादीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, जैश-ए-मोहम्मद मौलाना मसूद अझहर यांच्यासह अन्य कुख्यात दहशतवाद्यांचा समावेश आहे। जम्मू काश्मीरमधील शोपिया आणि कुलगाम जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांनी मोठे सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे। गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार 11 दहशतवादी या भागात लपले असल्याचा संशय आहे। या ऑपरेशनमध्ये लष्कर, CRPF आणि जम्मू काश्मीर पोलिसांचा समावेश आहे। शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशावर संकट आल्यास आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असू असं मोठं वक्तव्य केलं आहे। तसंच देशहितासाठी राजकारण बाजूला ठेवण्याची तयारी असल्याचंही ते म्हणाले। शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्या नव्या पुस्तकात खळबळजनक दावा केला आहे। आपल्या अटकेआधी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला होता असं त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे। सोबतच मला अटक करायची असेल तर अशीच करा, त्यासाठी माझे मित्र आणि कुटुंबियांना त्रास देऊ नका असं आपण शहांना सांगितलं असल्याचंही राऊतांनी पुस्तकात म्हटलंय। राऊतांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। बीड जिल्ह्यातील परळी येथे एका टोळक्याने 25 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे। मारहाणीत जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबई आणि उपनगरांमध्ये काल रात्रीपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे। हवामान खात्याने पुढील 24 तासात मुंबई हलक्या सरींचा अंदाज वर्तवला आहे। महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे। यामुळे कापूस, सोयाबीन आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। मुंबई रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या 18 मे रोजी मेगा ब्लॉक असणार आहे। सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। त्यामुळे अनेक लोकल गाड्या रद्द किंवा उशिराने धावणार आहेत। प्रवाशांना काळजी घेण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे। भारत पाकमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेले IPL 2025चे सामने आजपासून पुन्हा सुरू झाले आहेत। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यांना IPLला पुन्हा सुरुवात होईल। जगात पुन्हा एकदा कोरोनाचं संकट डोकं वर काढत आहे। सिंगापूरमध्ये गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे। नवीन व्हेरियंटमुळे हा धोका वाढल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। भारतातही आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत। या होत्या दिवसभरातील काही महत्त्वाच्या बातम्या। अशाच अपडेट्ससह पुन्हा भेटू। तोवर विविध विषयांवरील व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।